नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, अंगणवाडी सेविकासाठी जे फॉर्म निघालेले आहेत, फॉर्म भरण्याची लास्ट तारीख 10 मार्च आहे। मित्रांनो, तो फॉर्म तुम्हाला कसा फिल करायचा आहे, तो फॉर्म कसा भरायचा आहे याची डीपमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, हा फॉर्म तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करता येणार आहे। डाउनलोड करून याची PDF तुम्ही झेरॉक्स करून हा फॉर्म तुम्हाला फिल करायचा आहे आणि फॉर्म फिल करून मित्रांनो तुम्हाला कोणत्या ॲड्रेसवरती जमा करायचा आहे तो ॲड्रेस मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे सर्वात पहिला आपण पाहूयात की अंगणवाडी सेविका मदतनीससाठी जो फॉर्म निघालेला आहे तो फॉर्म भरायचा कसा हे आपण सर्वात आधी पाहूयात। त्यानंतर तो कुठं जमा करायचा हे सुद्धा आपण पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। फॉर्म भरत असताना इथे अर्जाचा नमुना तुम्ही पाहू शकताय। इथे तुम्हाला अर्जदाराचा फोटो लावून घ्यायचा आहे, त्यानंतर अर्जदाराची सही इथे करून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता विषय अंगणवाडी मदतनीस पदाकरिता अर्ज सादर करण्याबाबत। तर आता आपण थोडंसं खाली यायचं आहे। इथं खाली आल्याच्यानंतर आपल्याला काय काय माहिती भरायचं आहे तुम्ही पाहून घ्या। मी खाली सही करणार सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। मग प्रभाग क्रमांक टाकल्याच्यानंतर मधील रहिवासी असून अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करू इच्छित आहे, त्याकरिता मी माझी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे सादर करत आहे। तर यामध्ये तुम्ही पहिल्या नंबरला पाहू शकता विवाहपूर्वीचे संपूर्ण नाव, म्हणजेच तुम्हाला विवाहपूर्वीचे म्हणजे लग्ना अगोदरचं तुम्हाला संपूर्ण नाव येतं टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 नंबरला विवाह झाला असेल तर विवाहानंतरचे संपूर्ण नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। विवाहानंतरचे नाव टाकल्याच्यानंतर सिंपली इथे 3 नंबरला जन्मतारीख अंकी दिनांकमध्ये तुम्हाला इथे टाकायचं आहे। जन्मतारीख तुमची जे काय आहे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। दिनांक म्हणजे एक्झाम्पलसाठी सांगतोय 12/04 म्हणजे 12 एप्रिल 1977 असं इथे टाकून घ्यायचं आहे। आणि इथे अक्षरी दिनांक सांगण्यात आलेला आहे मित्रांनो, तुम्हाला अक्षरामध्ये तुम्हाला तुमची जन्मतारीख इथे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर 4 नंबरला जाहिरातीच्या दिनांकास किती वय असणार आहे तुमचं दिनांकापर्यंत ते वय तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। वर्ष, इथे महिने आणि इथे किती दिवस होतात ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर रहिवाशी संपूर्ण पत्ता, थोडंसं वरती येऊयात आपण मित्रांनो। इथे मित्रांनो तुम्हाला रहिवाशी म्हणजे तुमचा संपूर्ण पत्ता टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे परत तुम्हाला प्रभाग क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर 7 नंबरला उमेदवार स्थानिक रहिवाशी आहे का, इथे स्थानिक रहिवाशी असणं गरजेचं आहे, तर तुम्हाला येस करायचं आहे। त्यानंतर उमेदवार विवाहित अविवाहित आहे का, विवाहित असल्यास तुम्हाला विवाहित करायचं आहे, अविवाहित असल्यास अविवाहित इथे लिहायचं आहे। त्यानंतर हयात अपत्य म्हणजे तुम्हाला किती मुलं आहेत हे तुम्हाला इथे संख्या टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर शेवटच्या अपत्याचा जन्मदिनांक तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे, म्हणजे लास्टला जो अपत्य झालेला आहे त्यांची जन्मतारीख इथे टाकायचं आहे। त्यानंतर तुमची जात कोणची आहे ते जात इथे लिहायचं आहे, जातीचा प्रवर्ग तुम्हाला इथे लिहून घ्यायचा आहे। 11 नंबरला तुम्ही पाहू शकता उमेदवार विधवा अनाथ मुलीपैकी आहे का, असल्यास वय करायचं आहे, नसल्यास नाही। त्यानंतर थोडंसं आपण खाली येऊयात। खाली आल्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं शैक्षणिक पात्रता तुम्हाला लिहून घ्यायचं आहे। तुमचं शिक्षण किती झालेलं आहे हे तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे। तुमचं 12वी झालं असेल तर इथे वर्ष लिहायचं कधी झालेलं आहे। त्यानंतर बोर्डाचे नाव लिहायचं आहे। त्यानंतर गुण किती पडलेले आहेत आणि टक्केवारी किती पडलेले आहेत हे अशा प्रकारे बॉक्समध्ये टाकून घ्यायचं आहे। तुमचं जर BEd झाला असेल तर समोरील बॉक्समध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे। इथे मित्रांनो खाली आल्याच्यानंतर 13 नंबरला पाहू शकता इयत्ता 10वी किंवा 10वीपेक्षा जास्त शैक्षणिक अर्हतापैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयास उत्तीर्ण आहे का, असल्यास आहे करायचं, नसेल तर नाही घ्यायचं आहे मित्रांनो। त्यानंतर 14 नंबरला पाहू शकता शासकीय अंगणवाडीतील सेविका मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस कमीत कमी 2 वर्ष अनुभव आहे का असं विचारण्यात आलेलं आहे, असल्यास होय करायचं आहे, नसल्यास नाही लिहायचं आहे। त्यानंतर उमेदवारास 2 किंवा 2पेक्षा कमी अपत्य असल्याचे प्रतिज्ञापत्र जोडले आहे का, तर तुम्हाला इथे ते अपत्यपत्र जोडावे लागणार आहे। ते अपत्यपत्र आपण पुढे पाहणार आहोत मित्रांनो। त्यानंतर 16 नंबरला पाहू शकता उमेदवाराचा दूरध्वनी क्रमांक म्हणजे उमेदवाराचा मोबाईल क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे। तर थोडंसं वरती येऊयात आणि वरती आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता वरील संपूर्ण माहिती खरी असून ती चुकीची आढळल्यास माझा अर्ज फेटाळला जाईल किंवा माझी निवड झाल्यानंतरही माझी नियुक्ती कोणत्याही क्षणी रद्द करण्याचा अधिकार सर्वस्वी नियुक्ती अधिकाऱ्यांना आहे याची मला पूर्ण जाणीव आहे। तसेच जर माझी अंगणवाडी मदतनीस म्हणून निवड झाल्यास बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सोलापूर शहर पूर्व या प्रकल्प कार्यक्षेत्रातील देण्यात येणाऱ्या कोणत्याही अंगणवाडीवर काम करण्यास मी तयार आहे। लहान कुटुंबांचे प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे। त्यानंतर इथे संपूर्ण माहिती भरल्याच्यानंतर अर्जदाराची सही करायचं आहे, अर्जदाराचं संपूर्ण नाव लिहायचं आहे आणि दिनांक तुम्ही कोणत्या दिनांकी देत आहे तो दिनांक टाकून घ्यायचा आहे।
त्यानंतर थोडंसं खाली यायचं आणि तुम्हाला हे सुद्धा प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे. परिशिष्ट ब लहान कुटुंब म्हणजे तुम्हाला 2 अपत्य असल्याचं प्रतिज्ञापत्र हे द्यायचं आहे, ज्यामध्ये श्री श्रीमती म्हणजे अर्जदाराचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर अर्जदाराच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर इथे वय टाकून घ्यायचं आहे, राहणार इथं ॲड्रेस तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि पुढील प्रमाणे असे जाहीर करते की मी अंगणवाडी मदतनीस या पदासाठी माझा अर्ज दाखल केलेला आहे असं तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आज रोजी मला खालीलप्रमाणे अपत्य आहेत, म्हणजे किती अपत्य आहेत ते तुम्हाला मुलाचे नाव इथे टाकून घ्यायचं आहे, दोन्ही मुलाचे. त्यानंतर इथे जन्मतारीख टाकायचं आहे आणि त्यांचं वयसुद्धा इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर सिंपली हे वाचून घ्यायचं मित्रांनो. हे वाचून झाल्याच्यानंतर इथे ठिकाण टाकायचं आहे, इथे दिनांक आणि इथे नाव व सही तुम्हाला करून घ्यायचं आहे. आता हे झाल्याच्यानंतर मित्रांनो परत आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर रहिवासी स्वय घोषणापत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे, ज्यामध्ये मित्रांनो श्री श्रीमती म्हणजेच अर्जदाराचं नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. संपूर्ण नाव टाकून असे घोषित करतो की इथे तुम्हाला संपूर्ण पत्ता टाकून घ्यायचा, तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तो, या शहरातील प्रभाग क्रमांक तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. स्थानिक तसेच कायमचे रहिवासी आहे असं स्वघोषणापत्र आहे. हे लिहिल्याच्यानंतर सिंपली इथे समोर उमेदवाराची सही करायची आहे आणि उमेदवाराच्या नावापुढे उमेदवाराचं नाव इथे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर स्वघोषणापत्र झाल्याच्यानंतर मित्रांनो परत आपल्याला खाली यायचं आहे आणि खाली आल्याच्यानंतर हा जो अर्ज आहे मित्रांनो, हा अर्ज विधवा महिला असल्यास त्यांच्यासाठी हा स्वघोषणापत्र अर्ज आहे, ज्यामध्ये इथे फोटो लावायचा आहे आणि इथे ती जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला भरून घ्यायचं आहे. मित्रांनो हा PDF अर्ज तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करायचा आहे, हा फॉर्म भरायचा आहे आणि हा फॉर्म भरल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये तुम्ही ॲड्रेस पाहत असाल, या ॲड्रेसवरती नेऊन तुम्हाला जमा करायचं आहे. 10 मार्चच्या अगोदर तुम्हाला हे फॉर्म जमा करणं गरजेचं आहे, कारण 10 मार्च ही शेवटची तारीख सांगण्यात आलेली आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.